मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर इतर भागाशी जोडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण। कात्रज कोंढवा मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल। शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गाला मान्यता। स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला असं नमूद करून श्री फडणवीस म्हणाले, ते एक दृष्टे नेते, राज्यकर्ते आणि त्यांची समतेचे राज्य त्यांनी निर्माण केले आहे। स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोरातले कठोर शिक्षा करणारे त्यांचे शासन होते। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोंढव्याची भूमी आहे। या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण होत असल्याचा आनंद होतोय। पुतळ्यामुळे कोंढवा बुद्रुक परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे। ज्या काळात मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही असे परकीय आक्रमक मराठी भूमी हिंदुस्थानावर आक्रमण करीत होते, त्यावेळी अनेक राज्य आणि राजवाडे मुघलांचे मांडलिक म्हणून अधिपत्य स्वीकारत होते। अशा काळामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली। 18 पगड जातीच्या नागरिकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्तीचे रोपण करून त्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढाई करून स्वराज्याचे रक्षण केले। त्यानंतर तारा राणींनी झुंज कायम ठेवत मराठ्यांनी दिल्लीचे तख्तही काबीज केले। अटकेपार झेंडाही मराठ्यांनीच लावला। आम्हाला स्वाभिमान देणारे, महाराष्ट्राचा अभिमान असणारे शिवाजी महाराजांचा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 21 पानांचा जाज्वल्य इतिहास समावेश केला आहे, असंही श्री फडणवीस यावेळी म्हणाले। श्री टिळेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले। राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसराचा पायाभूत विकास करण्यात येतोय, असेही श्री टिळेकर म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.